यांचे येईनच फोडिले रे हे लंगुत आमच्या गोरगरबात नाव घेतले यांनातलं कंडे यांचं सुरू केलं येईन ते येवल्याचं येडपट सगळ्या दुनियाचं बाव चाळल्याला तिकडून आलं आणि त्याच्यात पाहुण्याचं त्यानेच हाटल जाळीले नाव आमच्या पोराचं घेत बधीर सगळ्या दुनियाचं आणि त्याच ऐकत ती सरकार हे त्याला दिसाना निसाना ते तर पिशीच घेऊन येत आहे सध्या बाजाराची पिशी त्याच्यात कागद आहेत बघा बघा मला कशा शिव्या देतात कशाला बोलवतो रे मग कशाला मराठीचा वाटा जातो आताची पिशा घेतल्या काही दिवसाने तुटलेल्या चपला केळाचे सालपटे तो ह्याजवळच देणार थांब थोडं तुला म्हणलं होतं नादी लागू नको मी लई नमुना बेकारी तुला आताच खाल्लेला पचाना तर नंतर कसं व्हायचं हो तू तुला आताच पचा नाही अरे त्याला समर्थ मी तुम्ही टेन्शन ना घेऊ त्याला आत्ता उलटा पालता करतो त्याचे काय काळजी नको आता कशा आवाजात बोलू तू बारीक असा जस का कळलं कधी त्याला जरंगे साहेब म्हणतोय आता पहिले नीट राहायला असतात नुसतं जमलं का आळी वळवळ करते शेपटाची दिसतंय बी कसलं काय नो रंगनाथ रंग बदलणारा रंगे गप मारायचं मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं जरांगे पाटील तुम्ही बोलू नका मी त्याला समज दिली मी गप बसलो म्हणलं जाऊन त्या टंकार झालेलं आहे म्हाताऱ्याला काय हाल बोलायचं मी 4 दिवस काही बोललो का आणि मग त्याला काल काय बडबड हळूच बारीक आवाजात बोलतो द्या सगळं त्यांना द्या सगळं बंगले बांधा त्यांच्यापाशी तिथंच राहा तिथंच कायदा बारा एडपट बुजगाव नको डल्लं मग शाळा काढीत त्याला अक्कल कसले मंत्री गेलं का नाही असलं कोणी महाराष्ट्राला कन काय घेणं देण्याचं हे डबडे तू थांब एकदा आरक्षण मिळू मग तुला कचकात दाखवतो तो लय दिवसाची फडफड चालली माय बाप मराठ्यांनो फक्त एकदा आरक्षण मिळूस तर शांततेत आंदोलन करा त्याच्यात किती तुम्ही एकदा बघायचं झालं बघूच आपण आम्ही गप बसलो की काढा करतो मला गप बसी देत मी गप बसलो की ते सुरू करतो त्याला दम मग मला चौथळीला मला नाही निघत दम कारण मी खानदाने तुमच्या रक्तामासाच्या ओरिजिनल मराठ्यांच्या आवलाद दम नसतो काढी माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात जर कोणी बोलला तर त्याला सुट्टी नाही मग तो कोणी असू द्या आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे त्यासाठी आज संघर्ष सुरू आहे